टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आळंदीवरून प्रस्थान केल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आज सासवड मुक्कामी आलेली आहे। ज्या ठिकाणी आज सासवड येथे ही पालखी मुक्कामी आहे त्या सासवडच्या पालखी तळावर मी आता आलेलो आहे। या ठिकाणी पाहिलं तर मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी ठेवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आता नागरिकांनी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या पालखी तळाच्या बाहेर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रांग जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। खरं तर 19 तारखेला या पालखीने आळंदी येथून प्रस्थान ठेवलेलं होतं। त्यानंतर 19 तारखेचा मुक्काम हा या पालखीचा आळंदीमध्ये होता। त्यानंतर 2 दिवसाचा मुक्काम हा पुण्यामध्ये या पालखीने केलेला होता। 2 दिवसाचा पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर काल दिवे घाटाचा अवघड मार्ग सर करत ही पालखी जी आहे ती सासवड येथे मुक्कामी आली। कालचा आणि आजचा मुक्काम या पालखीचा सासवड या ठिकाणी असणार आहे आणि उद्या ही पालखी जी आहे ती सासवड नंतर पुढे जेजुरी, वाल्ला, नीरा असं करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। मात्र तत्पूर्वी जर पाहिलं ही पालखी जी आहे ती सासवड येथे मुक्कामी असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी असणाऱ्या प्रशासनाने सुद्धा येणाऱ्या प्रत्येक भाविकाला योग्य प्रकारे दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था जी आहे ती केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहिलं तर महिला आणि पुरुषांची रांग जी आहे ती आपल्याला सेपरेट केलेली पाहायला मिळते आणि पोलिसांचा सुद्धा या पालखी स्थळावर सगळा बंदोबस्त असल्याला आपल्याला पाहायला मिळते। एकूणच ही पालखी आज सासवड या ठिकाणी मुक्कामी आहे आणि त्यापासून संपूर्ण सासवडच्या आसपासच्या नागरिकांनी या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, सासवड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।